कामिनी आणि कांचन यांच्याकडे ओढ घेणारा माझं मन अजून तर नाही असं वाटलं. पण कामिनी आली कुठे आहे? तिला मी सांगत होते ये म्हणून, पण कामिनी काही आली नाही. हो पण कामाक्षी कुठे आहे? असेल खरंच. पण पहा ना क्षणोक्षणी बदलणारा मापा सौंदर्य अगदी नाही तुम्हाला तेव्हा वाचून काय हा कळकळ अविरात वाहणारा रान फुलांचा सुगंध अगदी सर्व बाजूने पंचमत मरात गाणं हा झुळझुळ वाहणारा खरा पाहिल्याने असं वाटतं या जलाशयात. हा तर जलाशय. या जलाशयातील पाणी किती थंडगार असेल. सर्व या पाण्याचा स्पर्श होता क्षणी मन मुराद आनंद लुटावा असं वाटत राहणार आहे. याच्यासाठी पण या जलाशयाच्या पाण्याचा स्पर्श झाल्यानंतर मन मुराद आनंद लुटायला मिळेल हे अगदी सत्य आहे. पण या जलाशयाच्या पाण्याचा अंदाज नसल्या कारणानं न जाणू नकळे या जलाशयात उतरल्यानंतर नाकातोंडात पाणी गेलं तर आम्हाला कोण वाचवणार? ए बाई, अनोळखी जलाशयात स्नान करण्याची मजा लुटत असताना नाकातोंडात पाणी जाणार आहे. आणि या जलाशयात ना तुम्हीच आनंद लुटा. हल्ली काय काय ते कानावर येत ना, कोणी आम्हाला नाहीये वाचवण्यासाठी येतं. तरी सुद्धा मग तिघांनी एकदम एकट्याने लक्ष्मण केळुसकर या सुंदर माझ्या अल्पशिका लग्नाचं गौरवण्यासाठी हे 50 रुपयाचं बहुमान अशा प्रकारचं बक्षीस दिलंय. त्यांचाही तुमचे आभार मानून आमच्या बाळकृष्ण वर्गाच्या नाट्य मंडळातर्फे या मंडळातर्फे त्याचप्रमाणे लक्ष्मण केळुसकर यांनी माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी बहुमूल्य पारितोषिक केले. लक्ष्मण केळुसकर यांचे आभार मानून बाळकृष्ण गुरुदशावतार कंपनीच्या वतीनं या पारितोषिकाचा स्वीकार करतात. त्याचप्रमाणे लक्ष्मण केळुसकर यांनी माझ्याही कलेचा गौरव करण्यास हे लहानपण लक्ष्मण केळुसकर यांचे आभार मानते. तमाम मायबाप प्रेक्षकांच्या आशीर्वादाने साथीदाराच्या वतीनं आनंद वेळ नकोय, विलंब नकोय. जलाशयात उतरण्यासाठी या काठावर मी आलो. पाणी आहे की नाही इच्छा होत नाहीये. खरंच असू दे, इच्छा झाली नसेल तरी पर्याय नाही. स्वीकारल्यानंतर तुम्हाला हे चालवायला जवळ आणि तुम्ही जर असे मन मुराद आनंद लुटण्याचा क्षण साऱ्याने थंड हवा असं वाटू लागलंय. गारगार पाणी तू तर ना काय झालं? अगोदर चौबाजूला पाहणे योग्य आहे. कुणी जर का असतील तर आपल्याला ती लज्जा नाही. अगदी बरोबर आहे. मग या तू या बाजूला या बाजूला पाहण्यासाठी मी काय ग या बाजूला कुणीच दिसत नाही. याही बाजूला कुणी दिसत नाही. बाजूला पाहिलं कुणीच दिसत नाही. हा कसं करूया ना, उतर ना या जलाशयात. अगं पण इच्छा तुला निर्माण झाली आहे. तुला इच्छा निर्माण जर का झाली असेल तर ती इच्छा पूर्ण करायला नको का? पण एक सांगू का, चेष्टा तू आहे जरा पाण्याचा अंदाज घे ना. नको नको नको, तुला सवय आहे ना. मग कशाला चिंता करताय, एकदा जाऊया. अरे बापरे.
मुलांनो, मनाला एवढा आनंद वाटू लागला, अगदी आनंद अंगाला एवढा गारवा वाटू लागला, लागलाय की असं वाटू असं लागलं वाटू लागलं आनंद किती अंग झोपून नेल्याचा भास होऊन गेला. मन मुराद आनंद लुटलाय. पण बाबा वाट पाहत असते आपल्याला वेळीच गेलं पाहिजे. या काठावरून इच्छा पूर्ण झाल्याबरोबर निघून जातेस का? माझी हवी तशी इच्छा पूर्ण झाली नाही. थांब म्हणते अगं इच्छा नको बाबा वाट बघत असतील. चल निघूया. माझी अजून इच्छा पूर्ण झाली नाही. काय इच्छा? कारण माझं मन मात्र या निसर्गाकडे ओढ घेऊ लागलं. ज्याला त्या स्नान केलं खरं, पण हवा तसा आनंद मात्र मनाला प्राप्त झाला नाही. म्हणजे कसा काय तुला आनंद लुटायचा आहे? वेगळ्याच पद्धतीने. काय हो, वेगळ्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने. आणि काय तुला इच्छा झाली आहे? बालपणीची आठवण झाली. हा पुत्रा झाली. बालपणीचं एकच. हा या एकमेकांना सांगितल्या, आपण फुगडी घालावी. काय? हो बाई फुगडी नको इथेच बसते. हे इच्छा सुद्धा नाही आहे ही फुगडी घालायची. काय ग? अगं ते हे तर अरण्य आहे. काय? बाई एवढीशी जागा आहे. चहू बाजूला या एवढ्याशा जागेत आपण फुगडी घालायची.
अगं पण काट्या कुट्याचा विचार करायला हवाय. असू दे ना. काय माझ्या इच्छेनं. हा, म्हणजे तुला काय म्हणायचं इथं या जवळपास आसपास काट्या कुट्याचा काही प्रश्न येत नाही. काय फुगडी म्हणजे घालूया? आपली फुगडी रंगात येईल. का? ते काटे आणि हे आणि ते आहे ना, चांगली जागा आहे. हो. चल, मी जातो लवकर. ठीक आहे. यांची इच्छा होती. ठीक आहे. हिच्या इच्छेसाठी फुगडी वेळ नको लवकरात लवकर सुरुवात करा. काय ग काय आहेस ना तयार? काय तू आहे मग वेळ दे त्याला. मी तयार नाहीये. तयार नाही हटला. मग लवकर. झिम्मा खेळूया. तुझी फुगडी पुढे. सवय नाही. ही फुगडी बिगडी आता विसरायला लागली. नाही का जमत हे? नाही जमलं तरी जमवायला. काय जमवायला हवं? चिम्मा फुगडी घालण्यासाठी आम्ही तयार झालो पण जसं रंग नाही घेऊन काय? तुला रंग हवा झाला नाही. याला कारण मजा नाही आली. बस फुगडी घातल्याशिवाय काय? आपल्या फुगडीला रंग येणार अरे बापरे, काय झालं तुझं? काय म्हणाला? बस फुगडी? हो बस फुगडी कुठं? इथे. मला काही जमणारच नाही. तू आलीस कशाला? तू आलीस कशाला? जमणारच नाही बस फुगडी. कुठं? जा. मी बाबांना जाऊन सांगते लवकर काहीतरी करा आणि मला घालून. काय वाटलं हे आनंदीला सांगतेस ते मला सांगते. हा. आनंदी मला सांगत नाही आनंदी तुला सांगत असते. मी ती तुला केव्हा तरी आनंदी निघून जाईल. अगं तिच्यावर